नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. तसेच आज विजयदशमी निमित्त आपल्या सर्वांना भरभरून अशा शुभेच्छा. आज आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचा आखाडा जो आहे तो थोडंफार त्याच्यावर समीक्षा करणार आहोत. कारण ह्या गेल्या 2-3 दिवसापासून मतदारसंघातील वातावरण जे आहे दिवसेंदिवस तापत जाताना दिसतंय आपल्याला. कारण या मतदारसंघामध्ये बंडखोरीची शक्यता जास्त बळावल्या चालली. कारण हे दोन्ही मातबर नेते आहेत, यांच्या या मीपणामध्ये दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांचा फायदा होतो की काय असाच प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. कारण घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य मतदार यांची जनभावना आहे की या दोन्ही नेत्यांनी एकत्रित येऊन निवडणूक लढावी तरच विजयी होऊ शकतात, अशी जनसामान्याची भावना आहे, प्रत्येक मतदाराची भावना आहे. तुम्ही ज्या वेळेस हे नेते जातेत गावामध्ये त्यावेळेस बहुतांश मतदार त्यांना जे भेटते त्या मतदारांची अशी भावना आहे. परंतु ही सगळी भावना जी आहे या सगळ्या भावनेवर पाणी फिरतंय की काय? कारण हे दोन्ही नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत आणि आम्हालाच उमेदवारी पाहिजे असा अट्टाहास त्यांचा चालू आहे. मग तुम्ही कार्यकर्त्यांची जनभावना लक्षात घेताय तर मतदाराची जनभावना कधी लक्षात घेणार? म्हणून तुम्ही दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्यांचा लाभ जो आहे तो करण्यास कारणीभूत ठरणार आहात हे दोन्ही नेते. कारण या दोन्ही नेत्यांना मतदारसंघामधील जे जनसामान्य कार्यकर्ते आहेत, जनसामान्य मतदार आहे, हा गेल्या कित्येक महिन्यापासून त्यांना सांगतो आहे तुम्ही निवडणूक लढायची तर एकत्रित येऊन लढा, उमेदवारी कोणीही घ्या, परंतु तुम्ही एकत्रित येऊन निवडणूक लढली तरच त्याचा फायदा आहे. मग या सगळ्या गोष्टी या नेत्यांच्या कानावर असताना हे नेते मात्र आपल्या अहंकारापोटी असंच म्हणावं लागेल त्यांना. कारण तुम्हाला जनसामान्याची भावना जी आहे ती जर लक्षात घ्यायची नसेल तर त्याला अहंकारच म्हणावं लागेल. मग तुम्ही कुठले कसे गणित मांडताय हे त्यांनाच माहिती. परंतु ही जनसामान्याची भावना असतानाही तुम्ही आळून बसला आहात आम्हालाच उमेदवारी पाहिजे. ठीक आहे, तुमचा आग्रह आहे, तुमचा हक्कही आहे उमेदवारी मागण्याचा, परंतु हा निर्णय वरिष्ठ मंडळीचा असतो आणि ह्या वरिष्ठ मंडळीचा निर्णय जो आहे तो जर मान्य नसेल तर काल जर बघितलं आपण तर ह्या 2-3 दिवसामध्ये घनसावंगी विधानसभा मतदारसंघातलं वातावरण जे आहे ते ढवळून निघताना दिसतंय. प्रत्येक जणालाच आस लागलीये मलाच उमेदवारी पाहिजे, मीच निवडून येऊ शकतो. अरे हा मीपणा चांगला नाही. म्हणून तुम्ही दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ करण्यास कारणीभूत ठरणार आहात. काल जर आपण बघितलं तर सतीश घाटगे यांचा संवाद मेळावा झालाय कार्यकर्त्याचा. या संवाद मेळाव्यामध्ये चक्क कार्यकर्त्यासह सतीश घाटगे यांनी एक धमकीवाजा इशारा दिलाय पक्षाच्या नेते मंडळींना. आम्ही एवढ्या वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय, पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय, मग हा मतदारसंघ भाजपाला सुटला पाहिजे ना आम्हाला उमेदवारी मिळाली पाहिजे. जर तुम्ही ही उमेदवारी दिली नाही तर आम्हाला वेगळा विचार करायला भाग पाडू नका. म्हणजेच येथे बंडखोरीची शक्यता बाळवल्या जाते. शेवटी हा मतदारसंघ कुठल्या पक्षाला सोडायचा आहे ही जी आहे ही गोष्ट वरिष्ठ मंडळींची आहे. त्याबाबतच अद्याप निर्णय झाला नाही आणि या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते अट्टहास करून बसतायत आम्हालाच उमेदवारी हवी आहे. मग पक्षांचाच आणखी निर्णय नाहीये आणि तुम्ही अट्टहास्य करताय. म्हणून या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरीची शक्यता जास्त बाळवल्या जाते आणि या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होण्याची नक्की शक्यता आहे. आणि याचे सगळे जबाबदार जे आहेत ते दोन्ही नेते मंडळी राहतील. कारण नंतर परत 5 वर्ष तुम्हाला या सगळ्या ज्या वेदना आहेत त्या भोगाव्या लागतील. म्हणून या दोन्ही नेते मंडळींनी जनसामान्याची जी भावना आहे त्यांच्या कानापर्यंत ज्या गोष्टी आल्यात या गोष्टीला त्यांनी एकत्रित बसून निर्णय घेणं गरजेचं आहे. कारण जनसामान्य जी जनता आहे त्यांच्या मनामध्ये असं आहे तुम्ही एकत्रित बसा, निर्णय घ्या आणि एकच जण उभं राहा. परंतु तुम्ही जर दोघेही जर असं गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असाल तर यामध्ये तिसऱ्यांचा नक्कीच फायदा होण्याची दाट शक्यता आहे. इकडे हिकमत उडान यांनी जाहीर केले एकनाथ शिंदे गटामध्ये मी प्रवेश करणार आहे, त्यांची उमेदवारी माझ्याकडून फायनल झाली आहे. दुसरीकडे सतीश घाटगेही म्हणतायत भाजपाकडूनही माझी उमेदवारी फायनल झाली आहे, मलाही पक्षाने शब्द दिलाय. या सगळ्या जरी गोष्टी असल्या तर वरिष्ठ मंडळी याबाबत निर्णय घेईल. परंतु तुम्ही एकत्रित येऊन ही निवडणूक लढणं गरजेचं आहे आणि ही जनसामान्याची तीव्र भावना आहे. परंतु तुमच्या मीपणामध्ये तुमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत तुम्ही तसंही म्हणताय शेवटी मी कार्यकर्त्याचा आहे. मग कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यामध्ये मी मान्य राहीन, तो मला मान्य करावा लागेल आणि ते प्रत्येक
कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या प्रत्येक नेत्यांना ज्या आहेत त्या लागू होत आहेत. या सगळ्या तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतायत, त्यांच्यानुसार निर्णय घेणार आहात, तर जनसामान्याच्या भावनाची कदर करणार आहात की नाही तुम्ही? मग या मतदारसंघातील जनसामान्य जनतेच्या ज्या भावना आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्ही विचार करायला हवा. आणि असा होत नसेल तर या दोघाच्या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होईल आणि यासाठी तुम्ही दोघेच जबाबदार ठरतात. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरीची शक्यता जी आहे ती बळावल्या जाते. काल संवाद मेळावा झाला. या संवाद मेळाव्यामध्ये भाजपाचे जे कार्यकर्ते आहेत त्या सगळ्यांनी आपल्या भावना पक्षश्रेष्ठीसमोर व्यक्त केल्यात आणि त्यामध्ये धमकीवाजा इशारेच त्यामधून दिल्याचं दिसून आले. कारण प्रत्येक जण आपण केलेल्या कामाबद्दल, आपल्या नेत्याने केलेल्या कामाबद्दलचा आढावा जो आहे तो त्यामधून घेत होता. आणि एवढं सगळं होऊन शेवटीला पक्षाने जर याची दखल घेतली नाही, घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जर भाजपाला सुटला नाही आणि सतीश घाडगे यांना जर उमेदवारी मिळाली नाही तर आम्ही वेगळा विचार करू. म्हणजेच तुम्ही अपक्ष निवडणूक लढणार किंवा बंडखोरी करणार, या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आहेत. दुसरीकडे सोशल मीडियावर हिकमत उडान यांच्या संदर्भातले जे कार्यकर्ते आहेत तेही म्हणतायत गेल्या 10-15 वर्षापासून हिकमत उडान हे जे आहेत ते मतदारसंघामध्ये फिरतायत आणि त्यामुळे त्यांना सुद्धा उमेदवारी मिळाल्यानंतर तेही निवडूनच येतील. म्हणून हिकमत उडान यांनी सुद्धा निवडणूक लढावी अशी जनभावना त्यांच्या कार्यकर्त्याची आहे. ठीक आहे, तुम्ही दोन्ही मातबर नेते आहात, तुमच्या कार्यकर्त्याच्या जनभावना तुम्ही लक्षात घेता, त्यानुसार तुम्ही त्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करणार आहात. परंतु घनसावंगी मतदारसंघातील मतदाराची जनभावना तुम्ही कधी लक्षात घेणार आहात? यामध्ये तुमचा अहंकार आडवा येता कामा नये. आणि शेवटी अहंकार जर तुमचा तेथे आडवा आला आणि तुम्ही बंडखोरी करून किंवा अपक्ष उभा राहून तुम्ही जर निवडणूक लढण्यासाठी सज्ज झालात तर नक्कीच दोघांच्या या भांडणामध्ये तिसऱ्याचा लाभ होणार आहे. तिसरं म्हणजे कोण? तर आमदार राजेश टोपे. ते निवांत आहेत. जेवढे जास्त उमेदवार तेवढा जास्त फायदा राजेश टोपेंना. आपण 1-2 दिवसापूर्वी त्यावर थोडंफार समीक्षा केली होती, परंतु राजेश टोपे निवांत आहेत. आणि दुसरीकडे आता तर या दोन्ही नेते मंडळी एकमेकाचे नातेवाईक आहेत आणि यांच्यामध्येच रस्सीखेच चालली. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये राजेश टोपे आणि त्यांचे कार्यकर्ते एकदम शांत झालेत. उलट यांचं जे भांडण चालू आहे ते असंच वाढत जावं अशीच अपेक्षा ते व्यक्त करताना दिसून येत आहेत. कारण या दोघाच्या भांडणामध्ये तिसऱ्यांचा लाभ होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून या लाभाला हे जे दोन्ही मातब्बर नेते आहेत हे जबाबदार असतील असं दिसून येते. अशी भावना जी आहे ती जनसामान्याची आहे. म्हणून या दोन्ही मातब्बर नेत्यांनी एकत्रित बसून पक्षश्रेष्ठीच्या निर्णयाची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. कारण घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये फाईट टू फाईट झाली तरच कुठल्या तरी गोष्टी साध्य होतील. नसता ये रे माझ्या मागल्या अशा पद्धतीने हा मतदारसंघ आहे, यातील निवडणुका आहेत त्या चालू राहतील. आणि तुम्ही किती वर्षापासून राजकारणात आहात फक्त तेवढा आकडा गणला जाईल. तुम्हाला किती वर्ष झाले तुम्ही राजकारणात आहात? मग हाती काय तर भोपळा आणि पाहिलं तर काय, तर आम्ही एवढ्या वर्षापासून राजकारणामध्ये आहोत. परंतु या दोन्ही नेते या गोष्टीला जबाबदार ठरतील. म्हणून जनसामान्याची जी भावना आहे ती या दोन्ही नेत्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. एकमेकांच्या विचारानं बसून निर्णय घेणं गरजेचं आहे. यामध्ये एकाला थांबावं लागल आणि एकाला निवडणूक लढावी लागल. तो कुठलाही पक्षाचा असो, ज्याला उमेदवारी मिळेल त्याला लढावं लागल आणि ज्याला पक्षाने आदेश दिलेत त्यांना दुसऱ्या उमेदवाराचं काम करावं लागल. म्हणून या नेते मंडळींनी बसून हा निर्णय योग्य पद्धतीने हाताळण्याची गरज आहे. परंतु तसं दिसून येत नाही सद्यस्थितीत तरी. या दोन्ही नेते आणि दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते हे जे आहे त्यांचा जो उहापोह चालू आहे, आपण निवडणूक लढणारच आणि आपण निवडून येणारच. अरे दादांनो, एवढं सोपंही गणित नाहीये ती काही ग्रामपंचायतीची निवडणूक नाहीये. छोटेखानी तुम्ही त्याचा आराखडा बनवणार आणि आपण निवडणुकीमध्ये विजयी होणार, अशा ज्या वल्गना तुम्ही करताय त्या एवढ्या सरळ आणि सोप्या नाहीत. हे जर असतं तर गेल्या कित्येक वर्षापूर्वीच राजेश टोपे यांचा पराभव झाला असता.
परंतु या सगळ्या गोष्टीची चिकित्सा करणं गरजेचं आहे. जनसामान्यांच्या भावना ज्या आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून या दोन्ही नेत्यांच्या भांडणामध्ये राजेश टोपे यांचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. अशी चर्चा जी आहे ती मतदारसंघामध्येही चालू आहे. मग या दोन्ही नेत्यांना जर जनसामान्य सर्वसामान्य मतदारांची भावना लक्षात घ्यायची नसेल तर या मतदारसंघाची परिस्थिती दुरावस्था जी भविष्यात होईल याला हे दोन्ही नेते मंडळी जे मीपणासाठी आडून बसले आहेत, मलाच उमेदवारी हवी आहे हा त्यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा अट्टाहास चालू आहे, हेच नेते मंडळी या सगळ्या गोष्टीला जबाबदार राहतील असं दिसून येते. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये बंडखोरीची दाट शक्यता आहे. चला मित्रांनो, वास्तव न्यूजच्या रोखठोक आखाडा विधानसभेचा यामध्ये तुर्तास आपण येथेच थांबूया. आपण परत असंच वेगवेगळे विषय घेऊन जे आहे ते वास्तव न्यूजच्या रोखठोक मध्ये थोडीफार समीक्षा करू. तोपर्यंत धन्यवाद. परंतु आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट करायलाही विसरू नका, शेअरही करा. आणि आपण परत असंच रोखठोक मध्ये वेगवेगळे विषय घेऊन भेटू. तोपर्यंत धन्यवाद.